नमस्कार मुलांना. आज मी तुम्हाला बिरबल आणि बादशाहची गोष्ट सांगणार आहे बरं का. बादशाह हा चांगल्या गुणांचा शौकीन होता. अशी गुणवान अशी लोकं 9 लोकं म्हणजे 9 रत्न त्याच्या दरबारात होते. त्यातला एक म्हणजे बिरबल. त्याचा तो सगळ्यात लाडका असा हुशार प्रधानमंत्री होता. एकदा काय होतं, दोघं जणं फिरायला जात असतात बरं का. पण का कुणास ठाऊक बादशाहच्या मनात असं येतं, की आज ह्या बिरबलाला काहीतरी खोडी करायची बरं का. आणि ती संधी तो शोधत असतो. तर ते पुढं जाता जाता काय होतं, एक तुळशीचं झाड दिसतं बरं का. तर बिरबल त्याला नमस्कार करतो. बादशाह विचारतो, "हे काय?" मग तो म्हणतो, "ही आमची माता आहे, तुलसी माता." तर बादशाह म्हणतो, "अरे, तुम्हाला खूप माता-बिता अशी नाती वगैरे तुम्ही खूप जोडता बाबा. आमच्याकडं असं नसतं बाबा." बिरबल असं म्हणतो आणि बघता बघता बादशाह ते तुळशीचं रोप उचलून टाकून देतो, उचलतो आणि जमिनीतनं उखडून टाकतो. बिरबल काही बोलत नाही. कारण कसं असतं सगळ्याच ठिकाणी काही राग दाखवणं हे काही योग्य नसतं. काही वेळेला थोडी माघार घ्यावी लागते. तो काहीच बोलत नाही. पुढं जातात. थोड्यावेळाने बिरबलाला काय दिसतं, एक खाचखोयरीचं झाड दिसतं. खाचखोयरी म्हणजे काय माहिती आहे का? त्या झाडाला असं पानं-बिनं आपल्या अंगाला लागली ना, तर अंगाला प्रचंड खाज सुटते. तर बिरबल काय करतो, त्याला नमस्कार करतो. बादशाह विचारतो, "हे कोण?" तर म्हणतो, "हे आमचे पिताश्री, पिता समान आमच्या." आता इथेही राग दाखवायचा, बादशाह लगेच जातो आणि ते झाड खचा-खचा उठलायला लागतो. हा म्हणतो, "जोरात पानांपासून, मुळापासून उकडा ते झाड बरं का." असं म्हणल्यावर बादशहाला खरंच असं राग येतो आणि आजूबाजूची पण उकडा म्हणतो, ती पण उखडतो. जमिनीतनं उचलून टाकताना सगळं बादशाच्या हाताला त्या पानं चुरगाळलेली खाचकोयरीची पानं लागतात. थोड्या वेळ चालायला लागल्यावर बादशाच्या अंगाला प्रचंड खाज सुटायला लागते. आता काय करायचं? म्हणतो, "काय हे असं काय झालं बिरबल?" तो म्हणतो, "मगाशी तुम्ही आमच्या मातेचा अपमान केलात." मग म्हणे, "हे झाड म्हणजे मी म्हणलो होतं आमचे पिताश्री, मग तुम्ही त्यामुळे आमच्या पिताश्रींना राग आला, तुम्ही असं वागल्यामुळं." बादशाह आपलं अंग खाजवत तसाच गुपचूप पुढं निघतो. पुढं जातो, तर त्यांना एक गोमाता दिसते. बिरबल गोमातेला नमस्कार करतो. बादशाह म्हणतो, "आता हे कोण?" ती म्हणतो, "ही माझी गोमाता." असं म्हणून ते जात असतात, तेवढ्यात ती गाय असती ना, ती शेण टाकते बरं का. शेण, गोमूत्र असं ते सुद्धा औषधी असतं बरं का. तर ते टाकते म्हणून बादशाह म्हणतो, "शी, शी, काय ही तुमची गोमाता?" तर असं म्हणू नकात बरं का. तिचं दुधापासून, तिच्या गोमूत्र, तिचं हे शेण हे सगळं औषधी आहे म्हणतो. कसं काय? तर म्हणे आत्ता हे शेण जर तुम्ही तुमच्या हाताला वगैरे लावलंत आणि मगाशी तुम्ही तोंडाला काहीतरी लागलं म्हणून चोळलंत त्यामुळे तुमच्या तोंडाची पण आग होतीये. तिथं सगळीकडे लावा म्हणतो. तर ती सगळी आग थांबेल. आगीने खाजून प्रचंड त्रास होत असतो बादशाला. मग शेवटी बादशाह ते शेण घेतो, काही इलाजच नसतो. हाताला लावतो, गार वाटतं. मग तोंडाला पण लावतो. म्हणतो, "इथे, इथे खाजतंय, इथे लाल झालंय, तिथे पण लावा" म्हणतो. बादशाह सगळ्या तोंडाला शेण लावतो बरं का. पण काही करणार ना, आता आग होत असते, अंगाची खाज सुटलेली असती. असं वेड्यासारखं अंग खाजत असतं, ते ह्या शेणाने राहतं बरं का. अरे असं विचार करून थोडे चालतायत म्हणतात, "अरे बिरबला काय सगळ्या अंगाने माझ्या घाण लागली" असं बादशाह म्हणत असतो. तेवढ्यात समोर गंगामय्या दिसती. तर बिरबल लगेच तिला नमस्कार करतो. तो म्हणतो, "आता ही कोण?" ते म्हणतात, "ही आमची गंगामाता. हिच्यामध्ये तुम्ही अंघोळ केली तर सगळ्या पापांचा नाश होईल." बादशाह म्हणतो, "म्हणजे आता मी मगाचपासून तुझी ती तुळशी माता, गोमाता आणि ते तुमचे पिताश्री खाचखोयरीवाले त्यांच्या सगळ्यांना त्रास दिला, तर ह्या पाण्यात अंघोळ केल्यावर." तो म्हणतो, "हो, हो, या गंगेच्या पाण्यात आमची गंगा मातेचं मन फार मोठं आहे. तिच्यात तुम्ही बुडी मारा, ही सगळी पापं धुवून निघतील." मोठमोठ्या अंघोळ करताना सुंदर सुंदर अत्तरांनी, गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेल्या हौदांमध्ये अंघोळ करणारा बादशाह शेवटी आता असंच तोंड घेऊन जायचं का? म्हणून उडी टाकतो त्या गंगेच्या पाण्यात आणि स्वच्छ होऊन बाहेर येतो आणि मनाची काय ठरवतो? आता कधी बिरबलाच्या जातीवरून, त्याच्या धर्मावरून बिरबलाला चिडवायचं नाही. तर बरं का मुलांनो, जसं बिरबलाने आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान दाखवला ना, तसा तो आपण पण आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या धर्माबद्दल ठेवायचा बरं का आणि बाळगायचा बरं का. ठीक आहे?